जय गजानन। शिवलिंगावर का वाहिलं जातं फक्त बेलाचं पान? आज आपण बेलाच्या पानाची पौराणिक कथा ऐकणार आहोत। ही कथा आहे समुद्र मंथनाची। जेव्हा देव आणि दानव यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केलं तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या। त्यातील एक होते हलाहल विष। हे विष बाहेर आल्यानंतर संपूर्ण जगात पसरण्याची आणि त्यामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती होती। भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी हे विष प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ते साठवून ठेवलं। त्यामुळे भगवान शंकरांना नीलकंठ असेही म्हणतात। या विषाचा प्रभाव इतका भयंकर होता की भगवान शंकर यांचा मेंदू गरम झाला आणि भगवान शिव अस्वस्थ झाले। तेव्हा देवतांनी शंकराच्या मस्तकावर पाणी घातले। पाण्याच्या थंड गुणधर्मामुळे मेंदूला आराम मिळाला, पण घशाची जळजळ काही कमी झाली नाही। त्यानंतर देवतांनी बेलपत्राची पाने भगवान शंकराला खाऊ घातली, कारण बेलपत्रामध्ये विषाचा प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म आहे। त्यामुळे शिवपूजेत बेलपत्राच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे। बेलाचे पान हे शीतल गुणधर्माचे असते, म्हणून शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण केल्याने शिवभगवान प्रसन्न होतात, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। बेलपत्र वाहताना उलटे वाहावे, तसेच बेलपत्र नेहमी अखंडित असावे। तुटलेले छिद्र असलेले बेलपत्र अर्पण करणे वर्ज्य समजले जाते। गंगाजलात रात्रभर भिजत ठेवल्याने बेलपत्राचे गुणधर्म वृद्धिंगत होता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन।